आलेलो आहे कोकणठाण येथे आत्मा मालिक विद्या मंदिर व ध्यानपीठमध्ये. आम्ही इथे एंटर केलं आणि एंटर करताच आम्हाला दिसलं एक छानसं ध्यान मंदिर. इथे आय लव आत्मा मालिक असं छानपणे लिहिलेलं होतं. आणि जसं आम्ही इथे आलो, इथे एक छान सुंदरसं गार्डन पण होतं या विद्या मंदिरच्या समोर. आणि बाजूला पण असे प्लांट्सचे एक मिनी बाग म्हणा हे होती. आम्ही वरती आलो अँड हे होतं विद्या मंदिर आहे ध्यानपीठचे दृश्य. भाई काय आहे हे. फक्त एक मुलगा तो जागा होता, माहीत नाही कोणाचा होता. बाकी सगळे आडवे तिडवे झोपलेले. आम्ही आलो आणि आम्हाला लगेचच बाबांचे दर्शन झाले, त्यामुळे आम्ही फार खुश. हा आहे तुमचा नजारा आणि वरती हे एक ब्युटिफुल इंटेरियर डेकोरेशन. इथे एवढं सुंदर डेकोरेशन पाहून मी तर हरखूनच गेली. एवढे सुंदर डेकोरेशन्स, एवढे सुंदर झुंबरे आणि तो एक सुंदर बाबांचा फोटो. नाईस सेवा सगळ्यांना. उशी आणि हे पण आहे, उशी आणि थोडं काही पडायला. जो तो युनिक मुलगा होता आता तोही झोपून गेलेला आहे. हे छान असे डिझाईन्स माझं मनच हरपून देतात. एवढे छान कुठून आले हे. हा आहे त्या सुंदर झुंबरवाल्यांचा नंबर आणि इंटेरियरचा नंबर नोटेड तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे आणि वरती पण दिसत आहे. इथे लाईक एक झोपाळा नजारा होता आणि इथे ज्या ज्या खिडक्या ओपन होत्या त्यांना सगळ्यांना एक नेट लावून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे एक छानसं आहे ग्रीन कपडा पसरवलेला आहे. आता आपण बघू बाबांच्या फोटोवर. किती सुंदर दिसता हे बाबा. आणि हा मुलगा आता भाकतिक पण झालेला आहे की हा यांच्याशी पूजा पण करत आहे. खरं तर हा माझा कझिन ब्रदर आहे. बाबांच्या वरती छान छान असे लावलेले आहे फ्लावर्स. एकदम मस्त आहे. माळ आहे एकदम मस्त. आणि हे बहुतेक सोन्याचं हार आहे. वरती पण झुंबर आहे जी छान आहे पण आत्ता चालू नाही. आणि एकदम मस्त आहे हे. मला तर फार आवडले. भक्तांची इथे लाईन लागलेली आहे. आता हे झालेलं आहे परत धार्मिक. हा माझा कझिन ब्रदर झाला आहे परत धार्मिक. आणि मधून मुलगा आता धार्मिक मधून जरा बदलून गेलेला आहे. माहीत नाही हा काय करत आहे, काय माहीत काय शोधत आहे. हा हे यांचा आत्मा मालिक ध्यान योग मिशन योगा व ध्यान हॉल. सध्या याला लॉक लावलेला आहे पण हे महाराष्ट्र योगा असोसिएशनचं आहे. इथे वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग्स पण लावलेले आहे. माहीत नाही का. हा मुलगा आता परत उठलेला आहे आणि सारखं माझ्याकडे लक्ष वेधत आहे. हा काही ना काहीतरी वाचतोच आहे. हा मुलगा परत वळलेला आहे आणि एक हिंदी याच्यावर पोचलेला आहे. हा मुलगा परत गेलेला आहे आणि अमृतवाणी मराठीमध्ये वाचत आहे. आपण पण जरा याच्याकडे एक नजर फिरवून घेऊया.
मी हे वाचलं आणि मला असं वाटलं की हे खरंच असू शकतं. मागे ते सुंदर कोयलचं गाणं. हा मुलगा मधूनच कुठे प्रकट होतो कोण जाणे. तर हा काय करत आहे. ही इज बिकेमिंग अ डिटेक्टिव्ह. हा एक डिटेक्टिव्ह बनत आहे आणि शोधत आहे की या विंडोमधून काय दिसत आहे. हा मुलगा मधूनच नेचरचा आस्वाद पण घेतोय. हा मुलगा भलताच मल्टीटास्किंग आहे आणि मल्टीपर्पज सुद्धा. ही मुलगी बघा खाली एकदम एकदम मजा घेते आहे गवताची. तुम्ही बघू शकता खालीच बसली आहे. बॉस बॉस इथे एक छानसं वडाचं झाड पण आहे जे मुंजासारखं दिसत आहे. मला तर खरं याची इन्व्हेस्टिगेशन करायची आहे पण मला भीती वाटते. हे हा मुलगा कुठून प्रकटला. बहुतेक यांनी माझं बहुतेक यांनी माझा संशय ऐकला आणि हा आला इन्व्हेस्टिगेशन करायला. मला या पुरायला थांबवायला पाहिजे. काही जाऊन घेतलं तर. याने तर ही पण गोष्ट ऐकली निघून गेला. हे विचित्र पोरगा आहे. माहीत नाही झाडांमध्ये कुठे लपलेले आहे पण एक सुंदरशी कोयल आहे. त्याचं गाणं तुम्ही ऐकूच शकत होते. ही आहे सुंदर आत्मेश्वर कुटीर. बघू शकता छोटी आहे पण छान आहे. आता आपण जाऊया जरा मध्ये कारण इथे ऊन लागत आहे. हो येताच मला जराशी हवा मिळाली. बघितलं की 2 माईक्स आहे. विचार आला की बोलावं पण नाही. तुम्ही बघू शकता एक मस्त दिवा लावलेला आहे पाण्यात. तोही किती मस्त आहे. सो क्रिएटिव्ह लिहिलेला आहे ध्यान करो ध्यान बनो. टाईम बघताच मला याची जाणीव झाली की आता टाईम बघून मला वाटलं की आपल्याला व्हिडिओ बंद करायला हवा. त्यामुळे टाटा गुड बाय आणि नक्कीच लवकरच एक छानसा व्हिडिओ तुमच्या समोर येईल.